हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम, जय शिवराय. तर झाला संध्याकाळचा टाइम. तर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं बघा हे आलंच काकडी खात एवढी काकडी आहे. हा मोठी आहे. तर आता 5 दिवस मावळ आहे. तर माझी एक झोप खाल्ल्यापासून मी काय काम केलं. तर आपल्याला ताई भेटा यायच्या होत्या. तर त्या म्हणल्या जरा अडचण आली त्याच्यामुळं काही मी आले नाही. त्यांनी तरी कमेंट बी टाकली की पुढच्या वेळेस मी नक्की येणार आहे. पण मी म्हणलं मी आता जर पचका झाला का नाही माझा की तुम्ही म्हणला होता की येणार आहे. मी तर व्हिडिओ टाकला म्हणलं, पण तुम्ही काय आलंच नाही म्हणलं. दाखवते चुलीत दाखवायचंय तर आलं नाही म्हणलं. तर मला असं वाटतं की मी लईच मोठ्यानं बोलते. आता मला सांगा मी लई मोठ्यानं बोलते का? म्हणजे बारीक बोललं तर तुम्ही म्हणता की मला आम्हाला आवाज येत नाही. जरा थोडंसं मोठ्यानं बोलत जा. त्यामुळे मी थोडासा स्पीकर ऑन केलाय बोलण्याचा. तर आज आमचा बाजार दिवस. मला साडी कशी दिसते सांगा. रात्रीचा झंपर हवा. तर गेल्या वर्षी मला ठेवून गेलेल्या आहेत त्या. ज्यावेळेस आपली इथं छकुली होती का ना शाळेत त्यावेळेस. आणि ही पण रात्रीनं साडी आणलेली आहे. तर अशी तर तुम्हाला दिसतच असेल अवतार ती कसं झालाय ते. तिथं सगळं पांढरं ती उडलंय शेणाचं. तर तुम्हाला दाखवते मी काय केलंय आज दुपारपासून. ती ह्यांनी बाजार येऊस तर हो का कशी काय आहे. तर आता ह्याला जेव्हा पोताला दिल तेव्हा ह्याला शोभा येणार आहे. तर ताडाला म्हणलं शेणती घेऊन येतो तू. तर शेणती घेऊन आली. तिकडं होती चुला आपली पलीकडं. तेव्हा तिथं राडा अजून तसंच आहे. तर तिथला मी राडा काय काढला नाही तसंच आहे. तर सुरुवात करण्यापासून मी तुम्हाला दाखवणार होती, पण काय विषय झाला. तर मागणं असं अजून लिपायचं होतं सारखी आहे मधनं. तुझं काय असतं काय माहिती. तर इथला अजून राडा आहे असंच आहे. कारण का इथं होती आपली चूल पहिली आणि त्याला ही होतं. तर लय उशीर झालाय म्हणून आता असंच ठेवलंय. तर सकाळी मी आता पहाट ह्याला दुरुस्त करणार. तर इकडून राहिलंय असं लिपायचं. ही राडा ते आता काढून घेते, पण अंधार पडलाय. तर आता पाटी भरून धुणं अजून बादली भर तसंच आहे. भांड्याचा पाळा पडलाय तसंच. ताडाची तर काय परीक्षा जवळ आली त्याच्यामुळं ते तर काय अभ्यासाचे नादे आहे. तर आता तिला म्हणलं तू स्वयंपाक कर मी बाहेरचं करते. आणि काही असं महागटनं आता लई राड आहे. पण असं द्या जसं असेल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर मला सगळे म्हणते तू कुठं बसणार आहे आता. तर मी नियोजन बघूनच चूल केलेले आहे. तर सरपंच कुठं ठेवणार आहे असं मला विचारते ते. तर मी काय करणार आहे हो का इथं अशी बसली का नाही. तर इथं सरपंच ठेवणार आहे इथं. तर इथं चूल आपली हाय. तर तुम्हाला आज काय बघायला लई भेटणार नाही की म्हणजे हे अशी चूल असल्यामुळं. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा की पांढरं शिपाट दिसणार आपल्याला. एक नंबर खतरनाक दिसते. आणि पोतारा ती दिल्यावर कारण का पोतारा तर ती तसलं भटीचं पांढरं शिपट आहे तीच. त्याच्यामुळं ती पांढरं ती सगळं हाय असं उमटणार आणि बघायला जरा भारी मजा येईल. तुम्ही म्हणता की सारवून ते व्हिडिओ टाक. तर उद्या सकाळ नक्की टाकणार. फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलेलं आहे असं. तर पांढरं तुम्हाला दाखवते मी कसलं भटीचं असतंय कसलं नाही ते. हां करा ना हो ती तसलं ती भाजलेली कोळसा जळून खाक झालेला कोळसा. तर त्या कोळशाचं का ग चालले. तर ह्या रानवाल्या मालकाची मुलगी आहे ती तो का चालली. तर ती खास तिला दिवस झालं मग आमची गाठ घेतली नाही म्हणून गाठ घ्यायला आली ती. तर बघा ही याने पांढरं शिपट होतं या. ही कोळसा असा बारीक झाला का तुम्हाला दाखवते. काही बारीक कोळसा झाला काही असं पांढरं उमटतंय. त्याच्यामुळं सगळीकडे पांढरं शिपटच हे होतं. तर सुट्टी आहे म्हणून साडी घातली. तर अशी बघा आता तरी खवलेलं ती तसंच आहे कारण का मॅचिंग होती ना. तर उद्या आपल्याला गरम मीठ भरायची अजून गरम मीठ भरायची. तर मालकांचं नियोजन चाललंय की
पीठ आहे तर काय नियोजन चाललंय यांचं आता उद्या पहाटे 5 वाजताच येणार आहे म्हणजे 5ला या नाही तर 3ला या काय टेन्शन नाही. तर ईद कशी निघली तुम्हाला ती दाखवते आणि कशी बांगडी वाजती नुसती खाना खाना खानाच वाजती या. अयो बघा आखा स्वागत माझ्या बोटावरच कसे काय हाय. तर मला तर लय जणांची मला कमेंट आलते आणि लाईव्हला बी विचारलं की कसा दर आहे. तर मला का तुम्हाला सांगते राही विटाचा दर कसा दर आहे म्हणते ही बारके विटाचा आणि ठोकायचा. विटाचा 8,500 रुपये आहे, ठोकळ्याचा 16,500. तर तसं आहे आणि आपली इट आहे बरं का ही 6 नंबर आणि 6 नंबर आपली आहे बरं का. 6 नंबर आहे. तर तुम्हाला उलट दिसत असेल पण नुसतं खनखनच वाजती या आणि इगरायचा बिगरायचा तसला काही विषय नाही. तर कुणी बी या आणि घेऊन जावा तसं काय नाही. तर ही नाही म्हणलं तरी तिथपर्यंत 60,000चा ठोकळा वेगळा आहे. 60,000 बारकी आहे आणि 20,000 ठोकळा आहे. 1 लाखाची बुटी आहे. म्हणजे थोडं कमी 1 लाखची बटी आहे. 1 लाखाची पूर्ण आहे का पूर्ण आहे काय. हां तर आज आमचं बघा तुमच्या दादा ना दाढी बिडी करून आल्याच या अशा नंबर. तर कोणाला ओळखू येणार नाही तर कारण का ती दाढी भुतावणी वाढलेली तीन कधी तर म्हणलं जावा की पडदीस नाही या दाढी ती करून. तर दाढी आणि ह्याची कटिंग पण करून आले ते. तर लग्नाला आधी तसंच गेलेलो आम्ही आहे ना. तर ह्यांचं जरा करा की जरा थोडी कॉमेडी त्या ताईला आवडते काय कॉमेडी. हा आता काय आता ही बट्टीचं नियोजन चालू आहे खेपा भरायचं. आता काय मोड मध्ये नाही तर त्याच्यामुळे ते काय कॉमेडी करत नाहीत. तर तुम्हाला मी मला खवळल्यावरती भारी वाटतं या. तर जाऊ द्या असू द्या. तर चला आता सगळ्याला बाय.